आपल्याला सर्वांना वाटतं की आपला स्वतःचा एक चांगला नवीन बिझनेस असावा, बरोबर, किंवा असेल तो बिझनेस व्यवस्थित पद्धतीने वाढावा, त्याच्यातनं जास्तीत जास्त प्रॉफिट्स हवेत, अशी सगळ्यांची स्वप्न असतात. पण प्रॉब्लेम काय होतो की आपल्याला जर एक नवीन बिझनेस चालू करायचा असेल तर आपल्याला त्यामध्ये भरपूर इन्व्हेस्टमेंट करावी लागते. आणि जो काही आपला बिझनेस आहे पण त्याला मोठं करण्यासाठी आपल्याला मार्केटिंग करावी लागते आणि मार्केटिंगचं नॉलेज नसतं. प्रॉब्लेम सेम आहे. जर नवीन बिझनेस चालू करायचा तर त्यासाठी पैसा नाही आहे, आणि जर तुम्हाला जो बिझनेस आहे तो बिझनेस वाढवायचा तर त्यासाठी तुमच्याकडे मार्केटिंगचं नॉलेज नाही आहे. मग काय करायचं? तर आता ह्या दोन गोष्टी जर तुम्हाला व्यवस्थित समजायच्या असतील, शिकायच्या असतील, तर हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा, बरोबर. तर सगळ्यात अगोदर येतं, जर आपल्याला एक नवीन बिझनेस चालू करायचा आहे, नवीन व्यवसाय चालू करायचा आहे, तर मग आपण करायचं काय? आता नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी तुमच्याकडे पैसा असणं गरजेचं आहे, पण आता तुमच्याकडे पैसा नाही आहे. मग त्यासाठी तुम्ही सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय? तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमची ब्रँडिंग करू शकतात, किंवा तुम्ही स्वतः एक नवीन स्किल शिकू शकतात. त्याच्याने काय होणार आहे, तुम्ही जर ऑनलाईन तुमचा नवीन एक बिझनेस चालू केला तर त्यातनं तुम्हाला थोडा थोडा पैसा यायला सुरुवात होईल, आणि जो पैसा तुमच्याकडे येईल त्या पैशातनं तुम्ही तुमचा जो काही बिझनेस आहे त्यामध्ये रिइन्व्हेस्टमेंट करू शकतात. म्हणजे तो पैसा तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये टाकू शकतात आणि तुमचा बिझनेस वाढवू शकतात. किंवा जर तुम्ही एक स्किल शिकलायत, एखादं व्यवस्थित जे काही ऑनलाईन टेक्नॉलॉजीचं एखादं स्किल शिकलायत, तर त्या स्किलचा वापर करून तुम्ही एकतर जॉब करू शकतात किंवा तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकतात. म्हणजे काय? जॉब म्हणजे सिंपल, तुम्हाला जर ते नॉलेज असेल तर तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरीला जाऊ शकतात, की मला व्हिडिओ एडिटिंगचं स्किल येतं, मला वेबसाईट डिझायनिंगचं स्किल येतं, मला ग्राफिक डिझायनिंगचं स्किल येतं, मला रील्स एडिट करता येतात. हे सिंपल नॉलेज आहे, यासाठी तुम्हाला थोडं शिकावं लागेल, बरोबर. हे ज्यावेळेस तुम्ही शिकतात ना त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये एक नवीन क्रिएटिव्हिटी जागृत होते, म्हणजे तयार होते, आणि त्या स्किलचा वापर करून तुम्ही चांगला जॉब करू शकतात. तुम्हाला चांगला पैसासुद्धा मिळू शकतो. इवन तुमच्याकडे जर ते नॉलेज आहे तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना ते डिजिटल स्किलचा वापर करून त्यांचा जो काही बिझनेस असेल किंवा त्यांचा पर्सनल ब्रँड असेल तो वाढवण्यासाठी मदत करू शकतात, बरोबर. म्हणजे हे काय? फ्रीलान्सिंग करू शकतात. डायरेक्टली तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट करू शकतात, त्यांना म्हणायचं की मी तुमच्यासाठी हे मदत करतो, त्या बदल्यात तुम्ही मला एवढे पैसे देऊ शकतात. सिंपल. म्हणजे हे काय झालं, आपल्याला एक नवीन बिझनेस चालू करायचा आहे तर आपण कमी पैशात किंवा 0 रुपयातनं ह्या गोष्टी इझिली चालू करू शकतो. यामध्ये जर तुम्हाला स्किल शिकायची असतील तर तुम्ही सगळ्यात अगोदर फेसबुक ॲड शिकू शकतात, किंवा तुम्ही ग्राफिक डिझायनिंग, त्यामध्ये तुम्ही जे काही रील्स आहेत ते कसे बनवायचे हे तुम्ही शिकू शकतात. त्यानंतर तुम्ही पुढे काय करू शकतात, तुम्ही व्हिडिओ एडिटिंग स्किल शिकू शकतात. तुम्ही बघताय व्हिडिओला किती महत्त्व आहे, ते स्किल शिकूनसुद्धा तुम्ही तुमची स्वतःची चांगली ग्रोथ करू शकतात. आणि पुढे मग तुम्ही स्वतःचं ऑनलाईन कोचिंग करू शकतात, म्हणजे तुम्ही ऑनलाईन लोकांना शिकवू शकतात. त्यानंतर तुम्ही स्वतःचं यूट्यूब चॅनल तयार करू शकतात, यूट्यूबवर तुम्ही कॉन्टेंट टाकू शकतात. आता ह्या ठिकाणी सुद्धा बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेम काय की सर आम्ही यूट्यूबवर टाकायचं काय? काही टाका. यूट्यूब तुम्हाला ओपन स्पेस आहे, तुम्हाला यूट्यूब चान्स देतो की तुम्ही तुमचे मतं मांडा. जे तुम्हाला एखाद्या गोष्टी येत असतील, तुम्हाला चांगलं बोलता येत असेल तर बोलायचे व्हिडिओज टाका, तुम्हाला चांगलं कॉमेडी करता येईल तर कॉमेडीचे व्हिडिओज टाका, तुम्हाला चांगलं एखादा विषय शिकवता येत असेल तर शिकवण्याचा व्हिडिओ टाका. पण काहीही तुम्ही टाकू शकतात, असं काही एक रेस्ट्रिक्शन नाही आहे. फक्त ह्या ठिकाणी यूट्यूबवर जर तुम्हाला ग्रो करायचं असेल तर काय करावं लागेल, तर तुम्हाला कन्सिस्टंटली कॉन्टेंट टाकावं लागेल. तुम्हाला 6 महिने 1 वर्ष जर तुम्ही कंटिन्युअसली कॉन्टेंट टाकत गेलात ना की ऑटोमॅटिकली तुमचं यूट्यूब चॅनल ग्रो होईल आणि तुम्ही सुद्धा चांगला पैसा त्यामध्ये कमवू शकतात. आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला काय आयडिया देतो असातला भाग नाही आहे. तुम्ही सुद्धा बघतायत खूप सारे लोकांनी यूट्यूब चॅनल मागच्या 1-2 वर्षात चालू केलं आहे आणि आता त्यांच्या स्वतःच्या गाड्या आहेत, घर आहेत, म्हणजे सगळं व्यवस्थित होतं. पैसा कमावणं हा पहिला गोल नका ठेवू. पहिलं तुम्ही कॉन्टेंट बनवा, जास्तीत जास्त फॉलोअर्स वाढवा. याच्या थ्रू तुम्ही जर गेलात ना की ऑटोमॅटिकली तुमची ग्रोथ होईल आणि तुमच्याकडे पैसासुद्धा येईल. तर हे आपण बघितलं की आपण कशा पद्धतीने नवीन बिझनेस चालू करू शकतो. आता दुसरा भाग काय येतो, जो आपला बिझनेस आहे तो बिझनेस जर आपल्याला वाढवायचा असेल तर मग आपण करायचं काय? तर या ठिकाणी मी तुम्हाला जसं सांगितलं, मार्केटिंगचं नॉलेज असणं गरजेचं आहे. मार्केटिंग इतकं सोपं मार्केटिंग आहे. आपला बिझनेस किंवा आपला जो काही सर्व्हिस असेल, प्रोडक्ट असेल, ते सर्व्हिस प्रोडक्टला जर आपण जास्तीत जास्त लोकांच्या नजरेत घेऊन गेलो, जास्तीत जास्त लोकांना कळलं की आपला हा प्रोडक्ट, ही सर्व्हिस आपल्याला ह्या ठिकाणी मिळणार आहे, तर ते 100% त्यांना जेव्हा गरज असेल ते आपल्याकडे येतील, बरोबर. तुम्ही बघतायत ऑनलाईन जेव्हा तुम्ही जातात त्यावेळेस तुम्हाला टाटा शुद्ध नमक, लोकांना सगळ्यांना माहिती आहे टाटा नमक आहे, पण लोक परत त्याची टाटा का मार्केटिंग करतोय. इवन IPL बघत असाल तुम्ही, IPLवर सुद्धा तुम्ही टाटाचं स्पॉन्सरशिप असते. का असते बरं? तुम्हाला सगळ्यांना माहिती की टाटाची जी स्पॉन्सरशिप आहे ती स्पॉन्सरशिप टाटा फक्त स्वतःची मार्केटिंग करायला देतो, म्हणजे लोकांच्या नजरेत असण्यासाठी. आता एवढे मोठे मोठे बिझनेसमॅन, एवढे मोठे मोठे ब्रँड्स स्वतःचं प्रमोशन करतात, मग आपण का नको करायला?
मग आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की आपला जो काही छोटासा बिझनेस आहे त्या बिझनेसची आपण सुद्धा मार्केटिंग करायला पाहिजे. आता या ठिकाणी बऱ्याचशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ते म्हणतील की आमच्याकडे पैसाच नाही, आम्ही मार्केटिंग कसं करू. पण मार्केटिंग केली तर तुमचं प्रोडक्ट जास्त विकला जाईल ना. आपण बिझनेसमॅन आहोत, आपल्याला हे नॉलेज असणं गरजेचं आहे की आपण ज्यावेळेस बिझनेस चालू करतो ना, तर बिझनेस नंतर मार्केटिंग हा सुद्धा महत्त्वाचा भाग असतो. जर तुम्ही मार्केटिंग करत नसाल तर तुमचा प्रोडक्ट, तुमची सर्व्हिस लोकांच्या नजरेत जाणार नाही, आणि जर लोकांच्या नजरेत गेली नाही तर तुम्हाला कळणार नाही किंवा तुमचा बिझनेस सुद्धा वाढणार नाही. कारण लोकांना कळणार नाही की त्यांचा जो काही त्यांना गरजेचा प्रोडक्ट आहे, गरजेची सर्व्हिस आहे, ती त्यांना कुठं मिळेल व कुठं त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल हे त्यांना कळणारच नाही. त्यामुळे आपला प्रोडक्ट किंवा आपली सर्व्हिसची मार्केटिंग करणं गरजेचं आहे. आता ह्या ठिकाणी सुद्धा अजून एक तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो. जर तुम्ही आत्ता ऑनलाईन मार्केटिंग करायला घेतली नाही तर तुम्ही कोणत्याही ठिकाणी टिकणार नाही. कारण तुम्हालाही माहिती आहे खूप सारे असे बिझनेसमॅन आहेत, खूप सारे हुशार लोक आहेत, त्यांनी नवीन स्टार्टअप तयार केलेत, त्यांचा बिझनेस ऑनलाईन घेऊन गेलेत आणि सगळ्या गोष्टी ते ऑनलाईन करत आहेत. तुमच्या शेजारीसुद्धा तुम्ही बघा, तुमचा जो काही बिझनेस आहे त्याच्यापेक्षा 4 पटीने भारी भारी बिझनेसेस उभे राहत आहेत. आपल्याकडे पैसा नाही ना, मग आपण मार्केटिंगवर खर्च करा. इवन 100 रुपये जरी तुम्ही खर्च केले ना दिवसाला मार्केटिंगवर, तरी तुम्ही आरामात हजारो लोकांपर्यंत पोहोचतात. म्हणजे 3000 रुपये पर मंथचा जरी तुमचा प्लॅन असेल ना मार्केटिंगचा, फेसबुक ॲड, गुगल ॲडवर, तर तुम्ही आरामात कमीत कमी 1,00,000 लोकांपर्यंत पोहोचू शकतात. मी स्वतः ह्या गोष्टी ट्राय केल्या आहेत, मला त्याच्यातनं रिझल्ट आला आहे, मला त्यातनं समजलं की इतक्या लोकांपर्यंत आपण इझिली पोहोचू शकतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो काही प्रोडक्ट असेल, जी काही सर्व्हिस असेल, त्याची मार्केटिंग करताना ह्या गोष्टीकडे फोकस करणं गरजेचं आहे. जर तुम्ही ऑनलाईन मार्केटिंगवर आज विचार नाही केला तर तुम्ही कधीच ग्रो होणार नाही. तुमचं सिंपल आहे, तुम्ही काय करतायत की बॅनर लावा, 7 दिवस 8 दिवस तर बॅनर तिथे टिकवतात आणि नंतर तुम्हाला असं वाटतं की भरपूर कस्टमर येऊन जातील. पण 7-8 दिवसात तुम्हाला माहिती आहे का त्या बॅनर थ्रू किती लोक तुमच्यापर्यंत पोहोचली आहेत किंवा त्या बॅनरचा वापर करून किती लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतायत. जेव्हा तुम्ही ऑनलाईन ॲड लावतात, ऑनलाईन तुम्ही मार्केटिंग करतात, त्यावेळेस काय होतं, किती लोक आलीत, किती लोकांनी बघितलं, किती लोकांनी मेसेज केला, किती लोकांनी तुमचा फॉर्म भरला, किती लोक कन्वर्ट झालीत, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ट्रॅक करायला भेटतात. आणि इवन त्यांचा डेटा तुमच्यापर्यंत येऊन जातो. म्हणजे पुढच्या वेळेस तुम्हाला ॲडसुद्धा लावायची गरज नाही, तुम्हाला फक्त त्यांना कॉल करायचं आणि त्यांना सांगायचं की आमच्या इथे ही ऑफर आहे, आमच्याकडे हा प्रोडक्ट हे भेटणार आहे, ही कॉम्बो ऑफर आहे, हे नवीन चालू आहे, ऑफर चालू आहेत, हे चालू आहे. ते तुम्ही काही सांगू शकतात त्यांना किंवा त्यांना मेसेज सेंड करू शकतात आणि इझिली तुमच्या बिझनेसची मार्केटिंग करू शकतात. आता हे एवढं सिंपल लॉजिक जर तुम्हाला समजत नसेल तर यापुढं मी काहीच बोलू शकत नाही. पण जर तुम्हाला चांगला बिझनेसमॅन बनायचं असेल, चांगला बिझनेस ग्रो करायचा असेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही ऑनलाईन आणि डिजिटल मार्केटिंगवर फोकस करा. इझी आहे, खूप सोपं आहे. तुम्ही लोकांकडून शिकू शकतात, जे काही मेंटर्स आहेत त्यांच्याकडून शिकू शकतात, ऑनलाईन यूट्यूबला शिकू शकतात आणि इझिली तुमची बिझनेसची ग्रोथ करू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, 2 गोष्टी. जर आपल्याला एक नवीन बिझनेस चालू करायचा असेल तर आपल्याला कोणता बिझनेस करायला पाहिजे जो की 0 रुपयात किंवा कमीत कमी पैशांमध्ये चालू होतो. आणि दुसरी गोष्ट काय बघितली की आपला जो काही बिझनेस असेल तो बिझनेस जर वाढवायचा असेल तर आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो. ह्या 2 गोष्टींवर फोकस करा आणि तुमच्या जीवनाला एक चांगली कलाटणी द्या, चांगलं उत्तेजित बनवा आणि आनंदात नक्कीच जगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, सोबतच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओज नेहमी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. ऑलरेडी आलेले आहेत ते सुद्धा नक्कीच बघा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये काही महत्त्वाच्या लिंक्स आहेत, ते सुद्धा चेक करायला विसरू नका. धन्यवाद.